सकाळी सूर्याची हलकी किरणे खोलीत पसरली, पण प्रिया पूर्णतः थकून गेली होती. तिने हळूच आपला पती उमेशला विनंती केली, आता पुरे करा. बघा, सूर्य उगवला आहे. उमेशने मोठ्या कष्टाने स्वतःला रोखले आणि तिला स्वतःपासून दूर केले. त्याच्या डोळ्यातही झोप होती, पण प्रियाच्या कोमलतेने आणि निरागसतेने त्याला मोहून टाकले होते. अखेर तो दुसऱ्या बाजूला वळला आणि झोपी गेला. प्रियाच्या डोळ्यांवर थकव्याने झोप दाटून आली आणि ती सुद्धा झोपी गेली. मात्र थोड्याच वेळात दरवाजावर टकटक झाली. उमेश गाढ झोपी गेला होता, म्हणून प्रियालाच उठावं लागलं. ती थकलेल्या पावलांनी दरवाजाजवळ गेली आणि हलक्या आवाजात विचारलं, कोण आहे? बाहेरून आवाज आला, प्रिया, 9 वाजले आहेत. लवकर तयार हो, आज तुझे आईवडील येणार आहेत. सासूचा आवाज ऐकताच प्रियाच्या मनात एक वेगळीच उदासी पसरली. तिने घड्याळ पाहिले. सकाळचे 9 वाजले होते. म्हणजे उमेशने तिला इतक्या उशिरापर्यंत अलगद घट्ट धरून ठेवलं होतं. फक्त 1-2 तासच तिला झोप मिळाली होती आणि आता पुन्हा उठावं लागणार होतं. तिची नजर बिछाण्यावर पडली, जिथे उमेश निवांत झोपला होता. जणू त्याला कोणत्याही गोष्टीची चिंता नव्हती. प्रियाने जड मनाने कपाट उघडले. त्यातून तिने आपले कपडे काढले आणि ती आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. त्यानंतर ती पटकन तयार झाली आणि बाहेर आली. घरातील सगळ्यांनी नाश्ता केला. तोपर्यंत 10 वाजत आले होते. तेव्हाच तिचे आईवडीलही तिला घेण्यासाठी पोहोचले होते. प्रियाची सासू तिला हसत म्हणाली, बेटी, जा, माझ्या उमेशला उठव. हे बरं दिसत नाही की जावई झोपून राहणार आणि त्याचे सासू सासरे वाट बघत राहणार. हे ऐकताच प्रियाच्या मनात अस्वस्थता दाटून आली. काल रात्रीच्या प्रसंगानंतर उमेशचा सामना करण्यास आता तिला भीती वाटत होती. तो पुन्हा मला नाही नाही. तिला रात्रीचे उमेशने बोललेले शब्द आठवले. प्रिया, तुझ्यातच माझं सुख आहे. असं वाटतंय ही रात्र कधीच संपू नये. उमेशच्या बोलण्याने ती अस्वस्थ झाली होती, पण सासूने पुन्हा इशारा करता ती मजबुरीने खोलीत गेली. सकाळचे 11 वाजले होते, पण उमेश अजूनही झोपलेला होता. प्रियाने हलकेच त्याचा हात धरून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. उठा, बाहेर सगळे तुमची वाट पाहत आहेत. त्याने अर्धवट झोपेत डोळे उघडले, पण प्रियाला पाहताच त्याच्या मनातील खट्याळपणा जागा झाला. त्याने अचानक प्रियाचा हात ओढला, ज्यामुळे ती सरळ त्याच्या अंगावर पडली. तो हसत म्हणाला, प्रिया, आता मी तुझ्यापासून दूर जाण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. ते ऐकून प्रिया थोडीशी घाबरून गेली. उमेश, सोडा ना, सगळे वाट पाहत आहेत. पण त्याने तिचं काही ऐकलं नाही आणि तिला जबरदस्तीने रोखून ठेवलं. आईचा आवाज येतात त्याने इच्छा नसतानाही प्रियाचा हात सोडला आणि तो आंघोळीला गेला. काही वेळाने तो आंघोळ करून बाहेर आला आणि तयार होऊन नाश्ता करू लागला. नाश्ता करत असताना तो प्रियाला इशारे करून करून खोलीत बोलू लागला. पण आता ती कंटाळली होती, म्हणून तिने सासूसोबत आणि आईवडिलांसोबत गप्पा मारण्यात स्वतःला गुंतवून ठेवलं. ते पाहून उमेशने चिडून खोलीत जाऊन जोरात दार बंद केलं. त्याची आई म्हणाली, अरे, इतकं छान नाश्ता करत होता, अचानक याला काय झालं? यावर प्रियाने मान हलवून खोटं बोलत सांगितलं, आई, मलाही समजलं नाही यांना कशाचा राग आला आहे. तिला मात्र ठाऊक होतं की उमेशच्या रागाचं खरं कारण काय आहे. त्याचा राग सहन करता येईल, पण त्याचं ते वेड सहन करता येणार नाही. म्हणून प्रिया दुपारपर्यंत खोलीत गेलीच नाही. दुपारी जेव्हा सर्वांचे जेवण झाले, तेव्हा तिच्या सासूने तिला तयार होण्यास सांगितले. त्यावेळी उमेश बाहेर गेला होता, म्हणून ती पटकन खोलीत जाऊन तयार झाली. हळदीच्या पिवळ्या अंगावर हिरव्या रंगाची साडी, हातात सुंदर हिरव्या बांगड्या, पायात मेहंदीसह चांदीच्या पैजानांनी सजलेली प्रिया. तिचं रूप खूपच सुंदर दिसत होतं. काही वेळाने जेव्हा उमेश घरी आला, तेव्हा तो प्रियाला एकटक पाहतच राहिला. प्रियाच्या आईवडिलांनी तिला माहेरी नेण्याची परवानगी मागितली आणि म्हणाले, आम्ही उद्या प्रियाला परत पाठवू. यावर उमेशची आई हसत म्हणाली, हो, नक्कीच. आणि तिने प्रियाच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवला.
घरात कुणालाही यावर आक्षेप नव्हता. पण हे ऐकताच उमेश अवाक झाला. तो ताबडतोब म्हणाला, असं कसं? आमच्याकडे असली कोणतीही परंपरा नाही की नवविवाहित मुलीला दुसऱ्याच दिवशी माहेरी पाठवले जाते. यावर त्याच्या आईने त्याच्या खांद्यावर हलकासा फटका मारला आणि म्हणाली, उमेश, मोठ्यांसोबत अशी मस्करी करायची नसती. नंतर त्या प्रियाच्या आईवडिलांकडे पाहून म्हणाली, तुम्ही उमेशच्या बोलण्याचं मनाला लावून घेऊ नका. आजकालची मुलं ना काही बोलतात. तुम्ही प्रियाला घेऊन जाऊ शकता. प्रियालाही आता माहेरी जाऊन शांत झोप घ्यायची होती, कारण तिचं डोकं दुखत होतं. तिने उमेशकडं एकदा पाहिलं, पण त्याच्या डोळ्यात जे काही होतं त्याने ती अस्वस्थ झाली. तो नजरेनेच तिला सांगत होता, प्रिया, तूच नकार दे की तुला माहेरी जायचं नाही. पण प्रियाने त्याच्याकडे पुन्हा पाहिलंच नाही आणि ती गुपचूप आईवडिलांसोबत माहेरी निघून आली. माहेरी गेल्यावर प्रियाने अंगावरची साडी काढून ड्रेस घातला आणि लगेच झोपायला आपल्या खोलीत गेली. तेव्हाच उमेशचा फोन आला. तिने फोन उचलतात उमेशने विचारलं, प्रिया, ही कसली विचित्र परंपरा आहे? असं कुठं असतं का? मी या गोष्टी मानत नाही. प्रियाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. उमेश, ही एक परंपरा आहे. लग्न झाल्यावर 2-3 दिवसांनी पूजा होतात. प्रत्येक मुलगी आपल्या माहेरी जाते. उमेशला मात्र काहीच पटत नव्हतं. तो रागाने म्हणाला, माझ्या मते हे सगळं फारच निरर्थक आहे. मी आत्ताच्या आत्ता तुला घ्यायला येतोय आणि तू चुपचाप माझ्यासोबत घरी यायचं. प्रियाला त्याचा कडवट बोलण्याचा सूर जाणवला. तिने घाबरत विचारले, पण उमेश, मी आईबाबांना काय सांगू? उमेशने कोणतीही तडजोड न करता ठाम उत्तर दिलं, ते मला माहीत नाही. तू काहीही कारण सांग, पण तू आत्ता आणि ह्या क्षणी माझ्यासोबत परत येशील. थोडं थांबून उमेशने विचारलं, प्रिया, तू अजून कपडे तर बदलले नाहीत ना? प्रिया म्हणाली, उमेश, मी कपडे बदलले आहेत. मी आत्ता झोपायच्याच तयारीत होते. हे ऐकताच उमेशने अजूनच चिडून सांगितलं, प्रिया, पुन्हा तेच कपडे घाल. ज्या साडीवर तू इथून गेली होतीस ती पुन्हा नेस. प्रियाला आश्चर्य वाटलं, पण उमेश, आता तर ती वाक्य पूर्णही करू शकली नाही, कारण उमेशने मध्येच थांबत ठणकावलं, प्रिया, मला काही ऐकायचं नाही. तुला त्याच साडीवर मला पाहायचं आहे. तुझे दागिने मी स्वतः काढेल, अगदी पहिल्या रात्रीप्रमाणेच. समजलं का? आणि आता तू माझी पत्नी आहे, त्यामुळे तुला माझा प्रत्येक शब्द पाळावाच लागेल. त्याच्यातून प्रियाला अशा शब्दांची अपेक्षाच नव्हती. तिचे हृदय जणू एका क्षणासाठी श्वास घ्यायचे थांबले होते. भलेही त्या क्षणी उमेश तिच्या समोर नव्हता, पण त्याच्या बोलण्यातील कठोरपणा ऐकूनच तिला त्याच्या रागाची खोली जाणवली. प्रिया घाबरून म्हणाली, उमेश, प्लीज माझं बोलणं समजून घ्या. मी आत्ता तुमच्यासोबत येऊ शकत नाही. माझ्या घरच्यांना मी काय सांगणार? मी त्यांना अचानक असं सांगितलं तर ते काळजीत पडतील. उमेशने अगदी थंड पण ठाम स्वरात उत्तर दिलं, प्रिया, मला काही फरक पडत नाही की तुझ्या घरच्यांना काय वाटेल. आता तू माझी बायको आहेस आणि मला रात्री माझ्या खोलीत तुझी गरज आहे. मला प्रत्येक रात्र तुला माझ्या बाजूला पाहायचं आहे आणि मला तुझ्या सहवासाची जाणीव व्हायला हवी. तुला 15 मिनिटे देतो. अगदी 15 मिनिटात तू तशीच तयार हो, जशी इकडून जाताना तयार झाली होतीस. तीच हिरव्या रंगाची साडी आणि भरपूर दागिने, जे मी आज रात्री एक एक करून स्वतः काढणार आहे. प्रियाच्या मनात संभ्रम निर्माण झाला. उमेश, मी काहीतरी कारण सांगून तुमच्यासोबत येण्याचा प्रयत्न करेन, पण पुन्हा नवरीसारखं सगळं घालून सजणं सवरणं केल्यावर मी माझ्या घरच्यांना काय सांगणार? यावर उमेश म्हणाला, हे तू त्याच वेळी विचार करायला हवं होतं, जेव्हा मी तुला इशाऱ्याने सांगत होतो की काही कारण सांगून तुझ्या आईबरोबर जाणं टाळ. पण नाही, तू तर माझ्याकडे पाहायचंही टाळलंस. म्हणजेच तुला माझी किंमतच नाही. जर तू तिथेच थांबली असतीस तर हे सगळं झालंच नसतं. पण आता जेव्हा चूक झालीच आहे तर त्याचा परिणाम तुलाच भोगावा लागेल. उमेश, फक्त एकाच रात्रीचा तर प्रश्न आहे. पण आज त्याला कुठलेही शब्द ऐकायचे नव्हते. त्याने प्रियाचा एकही शब्द न ऐकता थेट फोन बंद केला.
प्रिया पूर्णपणे अडचणीत सापडली होती. ती करणार तरी काय? तिने आधी आपल्या आईला विश्वासात घेतलं आणि म्हणाली, आई, उमेशची तब्येत थोडीशी बरी नाही, म्हणून मला घरी जावं लागेल. मी पुन्हा कधीतरी राहायला येईन. आईने विशेष काही विचारले नाही आणि म्हणाली, ठीक आहे बेटा, काही हरकत नाही. जावयांच्या तब्येतीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. प्रियाने आईला पटवलं खरं, पण पुन्हा नवरीसारखे नटून तयार होऊन माहेरातून निघणं तिला योग्य वाटत नव्हतं. तिने आपलं सामान आवरलं आणि उमेशची येण्याची वाट पाहू लागली. काही वेळातच उमेश घराबाहेर मुख्य गेटजवळ पोचला. त्याने फोन करून सांगितलं, प्रिया, बाहेर ये, मी आत येणार नाही. प्रियाने बॅग उचलली आणि ती बाहेर आली. तिला पाहताच उमेशच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. तिने आपलं सामान मागच्या सीटवर ठेवलं आणि ती उमेशच्या शेजारी जाऊन बसली. त्याने तिच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाला, प्रिया, मी तुला तयार होण्यासाठी सांगितलं होतं, मग तू तयार का झाली नाहीस? प्रिया म्हणाली, उमेश, प्लीज काहीतरी समजून घ्या. जर मी पुन्हा नवरीसारखी पूर्ण तयार होऊन बाहेर आले असते तर आईला वाटलं असतं की काहीतरी गडबड आहे. खूप प्रयत्नांनी मी तुमच्यासोबत जाण्याचं कारण तयार केलं आहे. उमेशने त्यावेळी जास्त काही न बोलता उत्तर दिलं, ठीक आहे प्रिया, आत्तासाठी तुला माफ करतो, पण घरी पोचताच तुला अगदी तसंच तयार व्हावं लागेल. बिचारी प्रिया काय करणार? तिने मान डोलावली आणि म्हणाली, ठीक आहे उमेश, मी तुमच्यासाठी तसंच तयार होईन, पण तुम्ही एक वचन द्या की तुम्ही मला खूप त्रास देणार नाही. काल रात्रीही तुम्ही मला झोपू दिलं नाही आणि आज सकाळपासून मी जागी आहे. मला आता फार थकवा आलाय आणि माझं डोकंही खूप दुखतंय. यावर उमेश हसत म्हणाला, अगं वेडे, आधी घरी तर चल, मग बघ, आज मी तुला अशी झोप देईन की तुला फार गोड झोप लागेल. त्याच्या डोळ्यांमध्ये लपलेला खट्याळपणा पाहून प्रियाचं काळीज जोरात धडधडू लागलं. ते घरी पोहोचेपर्यंत उमेशची आई झोपी गेली होती. पण जसं प्रिया खोलीत गेली तसं उमेशने तिला थांबवत सांगितलं, चल प्रिया, आता पटकन तयार हो. प्रियाने पुन्हा एकदा साडी नेसली, त्यावर हलकासा मेकअप केला आणि दागिने घातले. तेव्हा उमेश तिच्या अगदी जवळ आला. त्याने हलक्या हाताने तिला थांबवलं आणि हळुवारपणे आपल्या ओठांनी तिच्या मानेवर स्पर्श केला. आणखीन एकदा तो तिच्यासोबत आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागू लागला. प्रियाच्या डोळ्यात 2 दिवसांपासून नीट झोपही नव्हती आणि तिच्या थकलेल्या शरीराला फक्त आरामाची गरज होती. पण उमेशला याचा काही फरक पडत नव्हता. रात्रीचे 2 वाजले तरी तो आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागतच होता. शेवटी जेव्हा प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती थरथरू लागली, तेव्हाही उमेश थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी प्रियाने त्याच्यासमोर हात जोडले आणि गयावया करत म्हणाली, प्लीज उमेश, आता तरी थांबा आणि मला थोडंसं झोपू द्या. पण उमेशला तिच्या शब्दांचं काही भान नव्हतं. त्याच्या डोळ्यात एक विचित्र वेडसर झलक दिसत होती. जणू त्याला कोणत्याच भावनांचा विचार करायचा नव्हता. अखेर ती रात्रही प्रियाने अश्रूंनी जागून काढली. सकाळ होताच उमेश गाढ झोपला, पण प्रिया मात्र असह्य वेदनाने तडफडत होती. तिच्या ओटीपोटात तीव्र वेदना होत होत्या, ज्या ती सहन करू शकत नव्हती. तिला काय करावं सुचत नव्हतं. शेवटी तिने उमेशला हलवून जागं करण्याचा प्रयत्न केला. उमेश अचानक उठला आणि प्रियाला अश्रुडाळत तडफडताना पाहून घाबरला. तो घाबरलेल्या स्वरात म्हणाला, प्रिया, तुला काय झालं? तू अशी का रडतेस? प्रिया थरथरत्या आवाजात म्हणाली, उमेश, प्लीज काहीतरी करा. मला खूप वेदना होत आहेत, आता सहन होत नाही. उमेशने पाहिलं की प्रिया आपल्या पोटावर हात ठेवून वेदनेने तडफडत होती. त्याला काही कळत नव्हतं की हे सगळं अचानक कसं झालं. तो घाईघाईने म्हणाला, थांब प्रिया, मी आईला बोलवतो. उमेश पटकन उठला, शर्ट घातला, बटणे लावत केस सावरत बाहेर गेला. काही वेळाने त्याची आई धावत खोलीत आली. तिने प्रियाला वेदनेने विव्हळताना पाहिलं आणि तीही अस्वस्थ झाली. तिला काहीच सुचत नव्हतं. घाईघाईने ती उमेशला म्हणाली, उमेश, पटकन गाडी काढ, प्रियाला लगेच हॉस्पिटलला न्यायला लागेल. आईचं बोलणं ऐकताच उमेश धावत बाहेर गेला. तोपर्यंत त्याच्या आईने प्रियाला कसंबसं आधार देऊन बाहेर नेलं.
हॉस्पिटलमध्ये पोहोचतात डॉक्टरने प्रियाची तपासणी केली आणि नंतर उमेशच्या आईला कठोर शब्दात सुनावलं, तुमच्या मुलाने त्याच्या पत्नीची काय अवस्था करून ठेवली आहे याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? तो माणूस आहे की जनावर? डॉक्टरच्या बोलण्याने उमेशच्या आईचं मन अपराधी भावनेने भरून आलं. डॉक्टर पुढे म्हणाले, प्रियाच्या शरीराला आतून गंभीर जखमा झाल्या आहेत. आपल्या मुलाला समजावं की काही दिवस तरी त्याने प्रियाच्या जवळही जाऊ नये. डॉक्टरांच्या शब्दांनी उमेशच्या आईला खूप लाज वाटली. जेव्हा त्या बाहेर आल्या तेव्हा उमेश गाडीपाशी उभा होता. त्याने विचारले, आई, प्रियाला काय झालं? त्याच्या आईने संतापाने त्याच्याकडे पाहिलं आणि कठोर शब्दात म्हणाली, तुला लाज वाटत नाही का? तुला हे माहीत असायला होतं. आज तू मला खूप लाजवलंस. उमेश काहीतरी समजू लागला होता म्हणून तो त्याच्या आईच्या नजरेला नजर देऊ शकला नाही. प्रियाला इंजेक्शन आणि काही औषधं दिली गेली जेणेकरून वेदना थोड्या कमी होतील. गाडीत बसल्यावर उमेशने गाडी स्टार्ट केली, पण तेव्हाच त्याच्या आईने सांगितले, उमेश, गाडी सरळ प्रियाच्या माहेरी घेऊन चल. उमेश चकित होऊन म्हणाला, पण का आई? त्याच्या आईने ठामपणे उत्तर दिलं, प्रिया 8 दिवस आपल्या आईकडे राहील आणि तिथेच विश्रांती घेईल. पण आई, ती आपल्या घरीही आराम करू शकते ना? आई चिडून म्हणाली, आता माझ्याशी वाद घालू नकोस. मी सांगते ते कर. प्रियाने मनातल्या मनात सासूचे आभार मानले. जेव्हा त्या प्रियाच्या घरी पोचल्या तेव्हा त्यांनी प्रियाच्या आईला सांगितलं, माझा भाऊ आजारी असल्यामुळे आम्ही तिकडे चाललो आहोत आणि प्रियाला घरात असे एकटे सोडू शकत नाही. त्यामुळे आता ती 8 दिवस इकडे राहील. प्रियाच्या आईला आनंद झाला, पण तिने आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव स्पष्टपणे पाहिले. तरीही प्रियाने आईला काही सांगितले नाही, कारण उमेशच्या आईने तिच्यासमोर हात जोडून विनंती केली होती की तिने काही सांगू नये. जाताना उमेशच्या आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, बेटी, मी उमेशला समजावून सांगेन की तो यापुढे तुझ्याशी असं वागणार नाही. पण प्रियाच्या मनात आता उमेशच्या जवळ येण्याची भीतीच बसली होती. पुढे उमेश 2 दिवस गप्प राहिला आणि प्रियाने हे 2 दिवस खूप शांततेत घालवले. पण 3ऱ्या दिवशी रात्री ती झोपायच्या तयारीत असताना उमेशचा फोन आला. तिने कॉल उचलतात उमेश व्यंगात्मक स्वरात म्हणाला, अरे वा प्रिया, माझ्यापासून दूर राहायचं एक चांगलंच कारण मिळवलंस नाही का? शेवटी असं काय झालंय की तू माहेरी बसून राहिली आहेस? उमेश, म्हणजे आईंनी तुला काही सांगितलं नाही का? अगं प्रिया, तू काय या जगातली पहिली मुलगी आहेस का जिचं लग्न झालंय? लग्न तर सगळ्यांचेच होतं आणि प्रत्येक मुलीचे नवरे त्यांच्या बायकोसोबत हे सगळं करतातच. पण त्यांच्या बायका असं रडत बसत नाहीत. प्रिया, थोडं सहन करायला शिक. प्रत्येक छोट्या गोष्टींवर गोंधळ घालू नकोस. माहीत नाही तू त्या डॉक्टरला काय सांगितलंस आणि तिने आईला काय पटवलं की आईने माझ्याशी एकदाही विचारणा न करता तुला थेट 8 दिवसांसाठी माहेरी पाठवलं. पण ऐक प्रिया, मी काही ऐकून घेणार नाही. मला तुझ्याशिवाय रात्री शांत झोप येत नाही. मी हे लग्न एकटं झोपण्यासाठी केलेलं नाही. म्हणून काही करून कुठलाही बहाणा काढ, पण लगेच घरी परत ये. उमेश, तुला माहीत तरी आहे का मी कोणत्या वेदनांमधून जात आहे? यावर उमेश चिडून ओरडला, प्रिया, तुझी ही बडबड बंद कर. मी तुझं हे रोजचं नाटक ऐकण्यासाठी फोन केला नाही आहे. गेल्या 2 दिवसांपासून मी वेड्यासारखं झालोय. रात्रभर मला झोप लागत नाही, कारण मला तुझी गरज आहे. आता शेवटचं सांगतोय, तू काही कर, पण घरी परत ये. उमेशच्या हट्टपणासमोर प्रियाकडे काहीच उत्तर नव्हतं, म्हणून तिने फोन बंद करून टाकला. ती आधी शारीरिक वेदना सहन करत होती आणि 2 दिवसांनी तिच्या वेदना जरा कमी झाल्या होत्या. पण आता उमेश तिला मानसिक त्रास देत होता. तिने ठरवलं की ती आता उमेशचा फोन उचलणार नाही. आठवड्यावर तिने वेगवेगळी कारणे सांगत त्याला टाळलं. तर तिकडे उमेशला तिचा खूप राग येऊ लागला होता. त्याच्या आईने त्याच्यावर बंदी घातली होती की त्याने प्रियाला घरी आणण्यासाठी सासरवाडीत जाऊ नये. शेवटी 8 दिवसांनी उमेशची आई स्वतः प्रियाला घेऊन आल्या. प्रिया सासरमध्ये परत आली तेव्हा तिने पाहिले की उमेशचा मूड खूपच खराब झाला होता. त्याने तिच्याकडे पाहिलंही नाही आणि थेट आपल्या जेवणाकडे लक्ष दिलं. पण मध्येच तो
तिच्याकडे चोरट्या नजरेने पाहत होता. जेवण झाल्यावर तो पटकन आपल्या खोलीत निघून गेला. त्याला वाटलं की प्रिया लवकरच त्याच्याजवळ येईल आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करेल, पण तसे झाले नाही. प्रियाचे जेवण झाल्यावर तिच्या सासूने तिला आवाज दिला आणि त्या म्हणाल्या, प्रिया बेटी, मला माझ्या मुलाच्या वागणुकीबद्दल खूप लाज वाटते, पण तू हे सगळं काही माझ्याशी बोलायला हवं होतं. आई, मला स्वतःलाच फारसं काही कळलं नव्हतं, पण तरीही मी उमेशला समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण ते काहीच ऐकायला तयार नव्हते. यावर उमेशची आई म्हणाल्या, बेटी, आता काळजी करू नकोस. मी त्याला समजावलं आहे, त्याला चांगलं सुनावलं आहे. तो पुन्हा तुझ्याशी तसं वागणार नाही, पण तरीही तू थोड्या वेळाने खोलीत जा, त्याचा राग शांत होऊ दे. प्रिया म्हणाली, ठीक आहे आई. त्यानंतर प्रियाने थोडा वेळ आपल्या सासूशी गप्पा मारत घालवला. दुसरीकडे उमेश खोलीत बसून तडफडत होता. तो वाट पाहत होता की प्रिया कधी येईल. शेवटी रात्री 11 वाजता प्रिया खोलीत गेली. तेव्हा उमेश आपल्या लॅपटॉपवर काहीतरी टाइमपास करत बसला होता. ती आत येतात उमेशने कठोर आवाजात म्हटले, प्रिया, दरवाजा बंद करून कडी लाव. तो आज खूप संतापलेला होता आणि त्याचा तो संताप पाहून प्रिया घाबरून गेली. तिने शांतपणे दरवाजा बंद करून कडी लावली आणि हळूहळू चालत पलंगाच्या दुसऱ्या बाजूला आली. ती पलंगाजवळ पोचली तसे उमेशने संतापाने आपला लॅपटॉप बंद केला आणि तो साईड टेबलवर ठेवत म्हणाला, प्रिया, अखेर तू स्वतःला काय समजतेस आणि तुझ्या दृष्टीने माझं महत्त्व काय आहे? प्रियाने उत्तर दिलं, उमेश, तुम्ही माझे पती आहात आणि मी तुमचा खूप आदरही करते, पण तुम्हीसुद्धा माझी थोडी तरी काळजी घ्यायला हवी ना. तुम्हाला माहीत आहे ना, मी गेले 8 दिवसांपासून औषधं घेत आहे. उमेशने चिडून म्हटलं, प्रिया, आता मला तुझ्या ज्ञानाच्या गप्पा ऐकायच्या नाहीत. आधीच मी या 8 दिवसात माझ्या आईकडून बरंच मोठं भाषण ऐकलंय. त्यामुळे मला आता तुझं आणि तुझ्या ज्ञानाचं काही ऐकायचं नाही. तू काही एकटी मुलगी नाहीस जिला हे सगळं सहन करावं लागतंय. प्रत्येक बायको आपल्या नवऱ्यासोबत याच प्रकारे राहते, पण त्या तुझ्यासारख्या गोंधळ घालत नाहीत. एवढं बोलून उमेशने आपलं पांघरून ठीक केलं आणि दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपला. उमेशच्या वागण्यामुळे प्रियाच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण तिने स्वतःला सावरलं. थोडं स्वतःला धीर देत ती उमेशच्या जवळ गेली, पण तो अजूनही रागातच होता आणि त्याने तिच्याकडे पाठ फिरवली होती. प्रियाने हळूवार त्याच्या बाहूवर हात ठेवला, पण त्याने जोरात तिचा हात झटकला आणि म्हणाला, प्रिया, दूर राहा माझ्यापासून आणि मला हात लावायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस. तुझ्या डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलंय ना, तर जा आणि आराम कर. प्रिया विनवणीच्या स्वरात म्हणाली, प्लीज उमेश, माझ्यावर रागू नका. उमेश उपहासाने म्हणाला, प्रिया, तुला काय फरक पडतो माझ्या रागवण्याने? ती शांतपणे म्हणाली, का फरक पडणार नाही? खूप फरक पडतो, कारण मी तुमची पत्नी आहे आणि मी तुमच्यावर प्रेम करते. तुम्ही जर माझ्यावर रागावून तोंड फिरून झोपलात तर मला नक्कीच फरक पडेल. प्रियाच्या शब्दांवर उमेशने तिच्याकडे पाहत विचारले, खरंच तुला फरक पडतो? आणि तुला माहीत आहे का मी तुझ्यावर का नाराज आहे? प्रियाने मंद हसत उत्तर दिलं, होय उमेश, मला कळतंय की तुम्ही माझ्यावर नाराज आहात. तुमचं तोंड फुगलेल्या फुग्यासारखं झालंय आणि तुम्ही माझ्याकडे पाहायलाही तयार नाहीत. त्यामुळे स्पष्ट आहे की तुम्ही नाराज आहात. मग त्याने तिच्या केसांतून बोट फिरत विचारलं, प्रिया, जर तुला माहीत आहे की मी नाराज आहे तर मग मला मनवलं नाहीस का? उमेशच्या डोळ्यात हलकीशी शरारत चमकत होती आणि ते पाहून प्रियाच्या हृदयाचे ठोके वाढले. ती चांगलंच ओळखून होती की त्याला काय हवंय. तिने त्याच्याकडून नजर वळवली आणि म्हणाली, उमेश, असं करूया का, आज आपण संपूर्ण रात्र गप्पा मारूया. यावर तो डोकं हलवत म्हणाला, नाही प्रिया, फक्त बोलण्याने माझा राग शांत होणार नाही. मला आनंदी करण्यासाठी तुला काहीतरी वेगळं करावं लागेल. त्याची ही मागणी टाळण्यासाठी प्रिया निरर्थक विषयांवर बोलू लागली, पण तो तिच्या बोलण्याकडे मात्र दुर्लक्ष करत होता. थोड्या वेळाने तो स्वतः तिच्या जवळ जाऊ लागला. ते पाहून प्रिया पटकन उठू बसली आणि म्हणाली, प्लीज उमेश, आज नाही. यावर तो वैतागून म्हणाला, प्रिया, मी तुला जरा हात लावला तरी
तुझी अवस्था अशी का होते? मी तुझा नवरा आहे आणि जर मी तुझ्या जवळ येऊ शकत नाही तर कोणाच्या जवळ जाणार? तुला वाटतं का की मी दुसऱ्या कुठल्या स्त्रीकडे जावं? प्रिया घाबरून म्हणाली, नाही, तसं काही नाही. तो गंभीर होत म्हणाला, प्रिया, तू माझी पत्नी आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्यामुळे मी माझं प्रेम, माझं वेड आणि माझी ओढ फक्त आणि फक्त तुझ्यावर दाखवू इच्छितो. पण जेव्हा तू मला टाळतेस, माझ्यापासून लांब राहण्याचे बहाणे करतेस, तेव्हा तुझं असं वागणं माझ्या हट्टाला आणखीन अधिक वाढवतं. उमेशचा आवाज आता अधिक कठोर झाला होता. आणि जेव्हा एखादा पुरुष काही ठरवतो तेव्हा त्याला बरोबर चूक काहीच दिसत नाही. तो फक्त आपला हट्ट पूर्ण करायच्या तयारीत असतो. बरं, आता खूप गप्पा झाल्या. आता माझ्या जवळ ये आणि मला खुश कर. उमेशच्या शब्दांनी प्रिया अस्वस्थ झाली. तिने खोल श्वास घेतला, आपले डोळे घट्ट मिटले आणि स्वतःला उमेशच्या हवाली करून टाकले. त्या रात्री उमेशने पुन्हा तिला झोपू दिले नाही. जेव्हा प्रिया डोळे मिटत होती तेव्हा तो तिच्या गालावर हलकी चापट मारत म्हणत होता, प्रिया, आज तुला झोपायची परवानगी नाही. माझ्याकडे बघ आणि माझ्या भावना शांत करण्यासाठी माझी मदत कर. प्रियाला असं वाटत होतं की तिचा नवरा अगदी निर्दयी आहे आणि त्याला आपल्या पत्नीच्या यातनांशी काहीही देणं घेणं नाही. पण जर प्रियाने थोडासाही विरोध केला तर उमेशचा हट्ट आणि वेड आणखीनच वाढायचं, जे सहन करणं प्रियाच्या आवाक्याबाहेरचं होतं. कारण उमेश मग जिद्दीने ना तिला झोपू द्यायचा ना स्वतः झोपायचा. त्याच्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय होता, त्यामुळे तो ऑफिसला उशिरा जायचा, कधी 10 वाजता तर कधी 11 वाजता. त्याचा स्वतःचा उद्योग असल्यामुळे त्याला कोणीही विचारायचं नाही आणि तरीही त्याला आपल्या कामाची फारशी पर्वा नव्हती, कारण ऑफिसमधले कर्मचारी सर्व जबाबदाऱ्या सांभाळत होते. त्यामुळे तो रात्री उशिरापर्यंत प्रियासोबत जागत राहायचा. परिणाम असा झाला की अवघ्या 15 दिवसातच प्रिया खूप अशक्त पडू लागली. तिच्या चेहऱ्यावरची चमक पूर्णपणे मावळली होती. रात्रीच्या जागरणामुळे तिच्या डोळ्यांखाली काळे वर्तुळे पडू लागले होते. पण उमेशच्या वेड्याला काही अंत नव्हता. तो रोज रात्री झोपण्यापूर्वी सुक्या मेव्याचं दूध प्यायचा आणि स्वतःच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यायचा. पण त्याचवेळी तो प्रियाला म्हणायचा की त्याला जाड स्त्रिया अजिबात आवडत नाही, म्हणून तू कायम फिट राहायला हवं. आता प्रियाने कोणतीही तक्रार करायचं सोडून दिलं होतं आणि स्वतःला परिस्थितीच्या ताब्यात सोपवून दिलं होतं. तिला वाटत होतं की जसजसा वेळ जाईल तसतसा उमेश बदलत जाईल. पण ही फक्त तिची आशा होती. वास्तविकता याहूनही भयंकर होती, जी प्रियाला कदाचित अजून समजली नव्हती. लग्नाला 1 महिना झाला होता, पण उमेश अजूनही तसाच होता. त्याच्या वागण्यात किंचितही फरक पडला नव्हता. कधी कधी जेव्हा प्रिया खूपच त्रासून जायची तेव्हा ती रडायची, पण तरी उमेशकडे कोणतीही तक्रार करायची नाही. 1 महिना संपल्यानंतर प्रियाची तब्येत खूपच बिघडू लागली. एक दिवस तिच्या सासूने तिला एका स्त्रीरोग तज्ज्ञाकडे नेलं. तिथे डॉक्टरने तिला गोड बातमी दिली, प्रिया गरोदर होती. हो, प्रिया लग्नाच्या पहिल्याच महिन्यात गरोदर राहिली होती. पण त्यासोबत डॉक्टरने सावधही केलं, पहिले 3 महिने तिला विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात तिच्या पतीने तिच्याजवळ अजिबात येऊ नये. ते ऐकून उमेशची आई डॉक्टरला म्हणाली, डॉक्टर, तुम्ही जसं म्हणाल अगदी तसंच होईल. तुम्ही काही काळजी करू नका. डॉक्टरने अधिक स्पष्ट कर सांगितलं. पण लक्षात ठेव उमेशची आई, जर या काळात प्रियाच्या पतीने तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर तिचा गर्भपात होऊ शकतो. कारण प्रियाचं शरीर आधीच खूप नाजूक आहे. त्यामुळे स्वतःच तिने काळजी घेतली पाहिजे आणि तुम्हीही तिच्या तब्येतीची विशेष काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरने तर प्रियाला पलंगावर उठायचंही टाळण्यास सांगितलं होतं. पण जेव्हा उमेशला हे समजलं तेव्हा तो संतापाने पेटून उठला आणि प्रियाला म्हणाला, प्रिया, आता तू हे कोणतं नवीन नाटक सुरू केलंय आणि हे मूल आपल्यामध्ये कुठून आलं? उमेश पुढे म्हणाला, ऐक प्रिया, मी तुला आधीच सांगतो की मला सध्या हे काही नको. आपण उद्याच तुझा गर्भपात करू, कारण मला सध्या फक्त माझ्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. हे ऐकून प्रियाला मोठा धक्का बसला. तिला वाटलं होतं की मुलाच्या बातमीने उमेश स्वतः सावधगिरी बाळगेल. तसंही प्रत्येकालाच आपलं मूल प्रिय असतं.
कोणत्याही पुरुषाला जेव्हा कळतं की तो बाप होणार आहे तेव्हा त्याची याबाबतची विचारसरणी आपोआप बदलते. पण उमेशच्या या विचारांमुळे प्रिया संभ्रमित झाली. तिला काहीच कळेना काय करावं आणि काय नाही. प्रियाने धीर गोळा करून विचारलं, उमेश, हे तुम्ही काय बोलताय? यावर तो चिडून म्हणाला, काय बोलतोय म्हणजे काय? मी तेच बोलतोय जे मला योग्य वाटते. प्रिया, मला तुझ्याशिवाय एक क्षणही राहता येत नाही आणि ही गोष्ट तुलाही माहीत आहे. मग माझ्याशी बोलायच्या आधी तू इतका मोठा निर्णय घेतलास तरी कसा? प्रिया हळूवार म्हणाली, पण उमेश, मला हे बाळ जन्माला घालायचं आहे. त्यामुळे डॉक्टरने सांगितलेल्या सर्व काळजीचं पालन करणं आवश्यक आहे. ठीक आहे प्रिया, मग सांग, हे मूल कोणाचं आहे? ते ऐकून प्रिया थोडंसं गोंधळून म्हणाली, हे मूल तुमचंच तर आहे. हे ऐकताच तो थंड स्वरात म्हणाला, जर हे माझं मूल आहे तर निर्णयही माझाच असायला हवा, नाही का? आणि माझा निर्णय हा आहे की मला सध्या हे मूल नको आहे. मला जेव्हा मूल हवं असेल तेव्हा मी स्वतःच तुला सांगेन. उमेश, तुम्हाला काय वाटतं माझ्या आयुष्यात सगळं काही फक्त तुमच्या इच्छेनुसारच होईल? डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलंय की जर या बाळाला काही झालं तर मी पुन्हा कधीही आई बनू शकणार नाही. तर कृपा करून समजून घ्या. माझ्यासाठी नाही, पण निदान तुमच्या स्वतःच्या बाळासाठी तरी तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. नाहीतर आपण संपूर्ण आयुष्यभर आपत्तीहीन राहू. प्रियाच्या बोलण्यावर उमेश संतापून म्हणाला, प्रिया, माझ्या डोक्यात जात जाऊ नकोस. मला तुझ्या या सगळ्या नाटकांची पूर्ण कल्पना आहे. तू फक्त माझ्यापासून दूर राहण्याची कारणं शोधत असतेस आणि जेव्हा माझ्या जवळ येतेस तेव्हा ही कायम उदास चेहरा घेऊन बसलेली असतेस. तुझ्या चेहऱ्यावर नेहमी दुःख दिसतं आणि रात्री तू मला तसा प्रतिसादही देत नाहीस जसा मला हवा असतो. तेव्हा प्रिया म्हणाली, उमेश, मग आता मी आणखी काय करू? आपल्या लग्नाला 1 महिना झाला आणि या 1 महिन्यात मी नीट झोपलीही नाही. तरीही तुम्हाला वाटतं की मी तुम्हाला योग्य प्रतिसाद देत नाही. होय प्रिया, कारण आजपर्यंत तू मला तसा आनंद देऊ शकली नाहीस. मला तो वेडसरपणा हवा आहे जसा मी तुला दाखवतो, पण तू अजूनही तसली झाली नाहीस. उमेशच्या शब्दांनी प्रिया खूप घाबरली. ती पटकन उठून खोलीच्या बाहेर गेली. तिने ठरवलं होतं की ती आता आपल्या सासूला सगळं सांगेल आणि त्यांना विनवणी करेल की त्यांनी आपल्या मुलाला समजावून सांगावं. कारण प्रियाला असं वाटत नव्हतं की तिच्या बाळाने या जगात येण्याआधीच प्राण सोडावा. एकीकडे डॉक्टरांच्या शब्दांनी तिला भीती वाटत होती, तर दुसरीकडे उमेशच्या वागण्याने तिच्या मनाला धक्का बसला होता. तिला समजत नव्हतं की उमेशला तसल्या कोणत्या प्रकारच्या संतोषाची अपेक्षा आहे. कारण प्रियाला जेवढं शक्य होतं तेवढं ती करत होती. उमेश ज्या गोष्टींना प्रेम म्हणायचा त्या प्रियासाठी फक्त एक वेडसरपणा आणि अत्याचार होतं. कारण तिला वाटायचं की उमेश फक्त स्वतःच्या इच्छांची पूर्तता करत होता. त्याच्यासाठी तिच्या भावनांना काहीच किंमत नव्हती. ती डोकं धरून खोलीत रडत बसली होती. तिला आई व्हायचे होते, पण उमेशच्या वागण्याने ती पूर्णपणे तुटून गेली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तेवढ्यात उमेशची आई हातात ताजा डाळिंबाचा रस घेऊन खोलीत आली. प्रियाला अशा अवस्थेत पाहून तिला काळजी वाटली. अगं प्रिया बेटी, तुला काय झालं? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? डोकं दुखत असेल तर सांग, मी दाबते. काही खायचं असेल तर सांग, मी घेऊन येते. उमेशची आई काळजीने म्हणाली. पण आपल्या सासूला आपल्यासाठी एवढी काळजी करताना पाहून प्रिया म्हणाली, नाही नाही आई, मी ठीक आहे. फक्त जरा चक्कर येत होती. पण तिचे हातपाय अजूनही थंडगार झाले होते. कारण उमेशच्या वागण्याने तिच्या मनाला मोठा धक्का बसला होता. ती आपल्या बाळासाठी आनंदी राहायचा प्रयत्न करत होती, पण पतीच्या बोलण्याने तिचे डोळे पुन्हा पाणवले होते. ती आपल्या सासूला काही सांगणार होती. इतक्यात उमेश खोलीत आला. त्याला पाहतात प्रिया एवढी घाबरली की ती भीतीने मागे सरकली. प्रियाला घाबरलेलं पाहून तिच्या सासूने विचारलं, अगं प्रिया बेटी, तुला काय झालं? तू एवढी का घाबरली आहेस? तुला आठवतं ना, डॉक्टरांनी सांगितलं होतं की या अवस्थेत जास्त घाबरणं किंवा टेन्शन घेणं चांगलं नाही. प्रिया छातीवर हात ठेवून श्वास पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या सासूने पुन्हा एकदा उमेशकडे रोखून पाहत विचारलं,
उमेश, मला सांग, तू माझ्या सुनेला असं काय बोललास की ती तुला पाहून एवढी घाबरत आहे? तुला माहिती आहे का, ती तुझ्या बाळाची आई होणार आहे. उमेशची आई हे बोलताना हसत होती आणि त्याला थोड्या मजेशीर अंदाजात विचारत होती. पण त्याच्या चेहऱ्यावर काही बदल झाला नाही. त्याच्या चेहऱ्यावर ना हसू होतं, ना ममत्व, ना पश्चाताप. उमेश शांतपणे म्हणाला, मग काय करू आई? मला सध्या बाप बनायचा अजिबात शौक नाही. मला फक्त माझ्या आयुष्यात शांतता हवी आहे. आणि प्रिया जरी माझी पत्नी असली, जरी ती माझ्या बाळाला जन्म देणार असली, तरी ती माझ्या परवानगीशिवाय आई कशी बनू शकते? कारण जोपर्यंत मी स्वतः बाप बनायचं ठरवत नाही, तोपर्यंत तिला हा अधिकार नाही. मुलाच्या तोंडून हे ऐकतात त्याची आई आपल्या जागेवरून उठली आणि तिने उमेशच्या गालावर जोरदार चापट मारली. ती रागाने म्हणाली, ही तू कसली घाणेरडी भाषा वापरत आहेस? मी तुला हे शिकवलं होतं का? तू तर माझ्या संपूर्ण संस्कारावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहेस. म्हणजे ना तुला प्रियाची काळजी आहे, ना तुझ्या होणाऱ्या बाळाची. उमेश, तू इतक्या खालच्या पातळीवर कसा जाऊ शकतोस? अरे, त्या लोकांना भाग्यवान म्हणतात ज्यांना लग्नानंतर लगेच आईबाप होण्याचं सौभाग्य मिळतं. तुला कल्पना आहे का, आपल्या नातेवाईकांमध्ये किती जोडपी आहेत ज्यांच्या लग्नाला अनेक वर्षे झाली, पण अजूनही ते संतान सुखासाठी या देवाला नमस्कार, त्या देवाला नमस्कार करत अनेक मंदिरं फिरत आहेत. आणि तू मात्र स्वतःच्या आनंदाला स्वतःच लाथडत आहेस. मग त्या थोड्या मऊ शब्दात त्याला समजावत म्हणाल्या, बेटा, एकदा तुझं बाळ या जगात आलं की घरभर आनंदच आनंद पसरेल. आणि मग त्या बाळाच्या येण्याने तुला जो खरा आनंद मिळेल ना, तो तुला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीतून मिळू शकणार नाही. उमेशची आई आपल्या मुलाला समजावण्यासाठी शक्य तेवढा प्रयत्न करत होती. पण तिला काय माहीत होतं की उमेश ज्याला शांतता म्हणत होता, ती त्याला त्याच्या बाळाकडून नव्हे तर फक्त प्रियाकडूनच हवी होती. त्यानंतर त्याची आई खोल श्वास घेऊन खोलीच्या बाहेर निघून गेली. ती बाहेर पडताच उमेश प्रियाकडे तिरस्काराने पाहू लागला आणि संतापाने म्हणाला, प्रिया, हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. वा प्रिया, वा. शेवटी तू तुझ्या जादूने माझ्या आईलाही माझ्या विरुद्ध वळवलं ना. दिवसभर तू माझ्या आईबरोबर बसून तिला माझ्या विरुद्ध भडकवत असतेस, नाही का? अरे, माझ्यासारखा नवरा जर एखाद्या दुसऱ्या मुलीला मिळाला असता तर तिने माझे पाय धुवून पाणी पिले असते. आणि एक तू आहेस जी माझ्या आईला माझ्या विरोधात वळवत आहेस. हे बोलून उमेश संतापाने खोलीच्या बाहेर निघून गेला. प्रियाही त्याच्या मागे धावत जाऊ लागली. ती रडत म्हणाली, उमेश, माझा ऐका. मी आईंना काही सांगितलं नाही. कृपा करून थांबा आणि माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. मी खरंच कोणालाही काही सांगितलं नाही. प्रिया त्या अवस्थेतही उमेशच्या मागे धावत राहिली. पण उमेशने तिचं काही ऐकलं नाही आणि तो गाडीत बसून निघून गेला. त्याच्या आईने प्रियाला असं घाईघाईने जाताना पाहिलं तेव्हा त्यांनी तिचा हात धरला आणि तिला आपल्या खोलीत नेलं. त्यांनी प्रेमाने तिला सांगितलं, त्याला जाऊ दे, तो कसले विचारत असतो कोणाला समजत नाही. पण सध्या तरी तू त्याच्याबद्दल विचार न करता फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे. प्रिया पुन्हा रडू लागली, कारण तिला भीती वाटत होती की रात्री जेव्हा उमेश परत येईल तेव्हा तो तिच्यासोबत कसं वागेल. उमेशच्या आईने तिच्या डोळ्यात दिसणारी भीती ओळखली आणि तिला धीर देत म्हणाली, प्रिया बेटी, काळजी करू नकोस. उमेश लहानपणापासून माझा लाडका आहे आणि तो माझा एकुलता एक मुलगा आहे. म्हणूनच त्याला नेहमी आमच्याकडून फक्त प्रेमच मिळालं आहे. त्यामुळे त्याचं तुझ्यासोबत असं वागणं साहजिक आहे. पण बघ, एकदा तुझ्या कुशीत त्याचं बाळ येऊ दे, मग बघ कसा त्याच्यावर जीव टाकेल. हे बोलून त्याची आई त्याच्या लहानपणीच्या काही आठवणी सांगू लागली. ते ऐकून प्रियाला थोडंसं समाधान वाटू लागलं. तिला आता मनोमन वाटू लागलं की खरंच उमेशला फक्त वेळ द्यायची गरज आहे का, आणि काही वेळाने तो आपोआप सुधारेल का. थोड्या वेळाने जेव्हा प्रियाला थोडं बरं वाटलं तेव्हा तिने आपल्या हाताने उमेशसाठी जेवण बनवलं. रात्री जेव्हा उमेश डिनर टेबलवर आई आणि प्रियासोबत बसला तेव्हा त्याने ना आपल्या आईकडे पाहिलं ना आपल्या बायकोकडे. त्याच्या आईने त्याला जवळ घेऊन त्याच्यावर ओरडल्याबद्दल माफी मागितली. उमेशनेही एक हलकेसे स्मित हास्य करून त्याला काही फरक पडला नसल्याचं दाखवलं. पण प्रियाकडे मात्र तो पूर्णतः दुर्लक्ष करत होता.
जणू ती तिथे आहेच नाही. तरी प्रिया स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती, फक्त आपल्या बाळासाठी. रात्री किचनमधलं काम आटपून तिने स्वतःसाठी आणि उमेशसाठी दूध गरम केलं व ट्रेमध्ये ठेवलं. जेव्हा ती आपल्या कोपऱ्याच्या साहाय्याने दार उघडायला लागली, तेव्हा तिला समजलं की दार तर आतून बंद आहे. प्रियाने उमेशला आवाज दिला आणि म्हणाली, उमेश प्लीज दार उघडा, माझ्या हातात गरम दूध आहे. उमेशने आधी काहीच उत्तर दिलं नाही, पण जेव्हा प्रियाने वारंवार आवाज दिला तेव्हा तो चिडून म्हणाला, हो तर मी काय करू, मला दूध प्यायचंच नाही. प्रियाने त्याला दार उघडायला लावण्यासाठी गंमत म्हणून म्हटलं, अहो आई बघा ना, उमेश दार उघडत नाही. हे ऐकताच उमेश ताबडतोब बेडवरून उठला आणि एका झटक्यात त्याने दार उघडलं. पण जसं त्याने दार उघडलं तसं त्याला समजलं की आई घरात नाही, ती तर चालण्यासाठी बाहेर गेली आहे. हे पाहून प्रिया मोठ्याने हसू लागली आणि त्यामुळे उमेशचा राग अजूनच वाढला. प्रिया आत आली, पण ती दूध घेऊन आपल्या बेडपर्यंत पोहोचण्याआधी उमेशने संतापात तिचा हात इतके जोरात पकडला की तिचा हात गरम दुधाच्या ग्लासाला लागला. प्रिया वेदनेने विव्हळली, पण ती पुन्हा किंचाळायच्या आधी उमेश तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तो संतापाने गुरगुरला, प्रिया खबरदार, तुझ्या तोंडून जर एकही आवाज आला तर बघ. प्रिया वेदना आणि जळजळीने तडफडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण उमेशने तिला जोरात ढकलून दिलं आणि गुरकावला, निघून जा माझ्या खोलीतून. जर तू या खोलीत माझी बायको म्हणून राहू शकत नाहीस तर माझ्या आयुष्यात तुझं काही स्थान नाही. तू फक्त एक मूल जन्माला घालणारी मशीन आहेस, एक जाड ढोलबाई. उमेशच्या विषारी शब्दांनी प्रिया मनातून तुटून गेली. गरम दूध सांडल्यामुळे तिच्या हातावर आणि पोटावर जळजळ होत होती. वेदनेने ती स्वतःला सावरू शकली नाही आणि रेलिंगला धडकली. प्रियाच्या पोटात तीव्र वेदना उठली आणि तिच्या तोंडून वेदनायुक्त किंकाळी बाहेर पडली. गाढ झोपेत असलेल्या उमेशच्या आईने ही किंकाळी ऐकली आणि त्या ताबडतोब उठल्या. आता उमेशला आपल्या आईची भीती वाटू लागली. त्याने पटकन प्रियाचा हात धरला आणि तिला ओढत खोलीत आत खेचलं. सोडा मला, प्रिया वेदनेने ओरडली, पण उमेशने तिच्याकडे लक्षही दिलं नाही. त्याने तिला बेडवर जोरात ढकललं, तिचा चेहरा घट्ट पकडला आणि दाबत म्हणाला, खबरदार प्रिया, जर आईसमोर काही बोललीस तर परिणाम चांगले होणार नाहीत. उमेश प्लीज. प्रियाचा थरथरता आवाज निघाला. उमेश विषारी हसत म्हणाला, एवढीही नाजूक बनू नकोस, तुला काहीच झालं नाही, पण तरीही तू नाटक करत आहेस. इतक्यात उमेशची आई खोलीत आली आणि काळजीच्या सुरात म्हणाली, काय झालं प्रिया बेटी, तू ठीक तर आहेस ना? प्रिया स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती. ती वेदना सहन करत पोटावर हात ठेवून बसली, जेणेकरून उमेशला काही बोलायला संधी मिळू नये. उमेश ताबडतोब म्हणाला, अरे आई, काहीच झालेलं नाही, तू उगीच उठून आलीस, प्रिया एकदम ठीक आहे. उमेशच्या आईने प्रियाकडे पाहिलं. तिचा संपूर्ण चेहरा लालबुंद झाला होता. असं वाटत होतं की ती आत्ता त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून खूप रडेल. उमेशच्या आईने तिच्या केसांवरून हात फिरवला आणि प्रेमाने म्हणाली, प्रिया बेटी, काही त्रास असेल तर मला सांग. मी तुझी सासू नाही, तुझी आई आहे आणि तुला वाटत असेल तर मी तुझ्या शेजारी बसून राहते किंवा तू झोपायला माझ्या खोलीत चल. उमेशच्या आईच्या शब्दांत मायेचा ओलाव होता, पण त्यांच्या मागे उभा असलेला उमेश मात्र प्रियाकडे रोखून पाहत होता आणि डोळ्यांनी इशारा देत होता, काही बोललीस तर परिणाम चांगले होणार नाहीत. प्रियाने खोल श्वास घेतला. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, नाही आई, मी पूर्णपणे ठीक आहे, तुम्ही जाऊन विश्रांती घ्या. तुम्ही उगाच माझी काळजी करत आहात. मला फक्त थोडी चक्कर आली होती, त्यामुळे हातावर थोडं दूध सांडलं, पण आता उमेश मलमपट्टी करून देतील, त्यामुळे मी बरी होईन. उमेशच्या आईने प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाली, ठीक आहे बेटा, पण काही अडचण आली तर मला लगेच सांग. प्रियाने जोरात मान हलवली आणि ती आई जाण्याची वाट पाहू लागली. जसे दार बंद झाले तसे प्रियाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ती रडत म्हणू लागली, उमेश
मला डॉक्टरांकडे घेऊन चला. मला खूप वेदना होत आहे. तुम्हाला माझी जरासुद्धा काळजी नाही ना, माझी कधी दया येते. एकीकडून म्हणता की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तर दुसरीकडे तुमची अशी वृत्ती प्रेम असू शकत नाही. तुम्हाला फक्त माझे सौंदर्य आवडते, याशिवाय तुम्ही माझी अजिबात काळजी घेत नाही. हे ऐकून उमेशला राग आला. तो म्हणाला, आता बास कर प्रिया. एवढ्या रात्री तू मला ज्ञान शिकवत आहेस. मला तू आवडत होतीस म्हणून तर मी तुझ्यासोबत लग्न केलं आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. जरासं काय झालं की लगेच तुझं रडगाणं चालू होतं. चल आता दाखव मला तुझा हात. जास्त तर भाजलं नाही ना? असं म्हणत उमेश प्रियाच्या जवळ आला आणि भाजलेल्या ठिकाणी हाताला व पोटाला मलम लावू लागला, जे हलकेसे लाल झाले होते. प्रिया आपले डोळे मिटून शांत बसली. तिला अजूनही वेदना होत होत्या. ती उमेशला म्हणाली, खूप दुखत आहे. प्लीज मला डॉक्टरांकडे घेऊन चला. प्रियाच्या तोंडून पुन्हा पुन्हा या गोष्टी ऐकून उमेश त्याच्या कपाटातून एक पेन किलर गोळी काढली आणि प्रियाच्या हातात दिली. परंतु प्रियाने ती गोळी खाण्यास नकार दिला आणि म्हणाली, उमेश, प्रेग्नेन्सीमध्ये असे कोणतीही पेन किलर गोळी खाऊ शकत नाही आणि मला डॉक्टरांनीसुद्धा कोणतेही मेडिसिन घेण्यास सक्त मनाई केली आहे. परंतु उमेशने जबरदस्तीने ती पेन किलर गोळी प्रियाच्या तोंडात टाकली आणि वरतून संपूर्ण एक ग्लास पाणी पाजलं. प्रिया, तुझी डॉक्टर काही पण तुला सांगत असते. स्वतः 100 गोळ्या देईल तेव्हा चालतं. माहीत नाही उमेशने प्रियाला अशी कोणती पेन किलर गोळी दिली होती, ज्याचा काही मिनिटातच प्रभाव दिसून आला आणि काही वेळातच प्रियाच्या वेदना कमी झाल्या. त्यानंतर उमेशसुद्धा प्रियाजवळ येऊन झोपला आणि म्हणू लागला, हे बघ प्रिया, आज तर तू माझ्या प्रेमावर प्रश्न उपस्थित केला आहे, परंतु इथून पुढे तू असं काही बोलणार नाही. समजलं ना? प्रिया, माझं हेच तर प्रेम आहे की मी तुला संपूर्ण रात्र झोपू देत नाही आणि तुझ्यावर माझ्या प्रेमाचा वर्षाव करत असतो. आता प्रिया, तू सांग मला, जर माझं तुझ्यावर प्रेम नसतं तर मी तुला असं संपूर्ण रात्र जागं ठेवलं असतं का? तू कधी ऐकलं आहे का? काही पतींना त्यांच्या बायकोजवळ जाताना संकोच वाटतो आणि त्यांच्या पत्नीच्या अंगातून येणारा लसूण आणि कांद्याचा वास त्यांना तिच्या जवळही जाऊ देत नाही आणि मग तेच पती दुसरं लग्न करतात किंवा बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतात. प्रिया, उलट तुला खुश व्हायला हवे की तुझा नवरा तुझ्या सौंदर्याचा वेडा आहे आणि तो तुझं सौंदर्य वाया जाऊ न देता रात्रभर जागा राहून तुझ्या सौंदर्याची प्रशंसा करत असतो. हे ऐकून प्रियाला जरा हायसे वाटले आणि उमेशच्या निर्दयी उत्कटतेला तिचे प्रेम समजून ती गप्प झाली. तर बोलण्यात उमेश पुन्हा एकदा तिच्या जवळ आला. तेव्हा तिने उमेशला शेवटची विनंती केली आणि म्हणाली, उमेश, प्लीज असे करू नकोस. डॉक्टरांनी असं करण्यास सक्त मनाई केली आहे आणि तू असे केलेस तर मला खूप त्रास होईल. पण आज उमेश खूप प्रेमाने म्हणाला, प्रिया, माझी जान, फक्त एकदा मला तुझ्या जवळ येऊ दे. त्यानंतर मी तुझ्याकडे येणार नाही आणि हे माझे तुला वचन आहे. फक्त आजची रात्र मला तुझ्या सहवासात बुडायचं आहे. प्रियानेही अखेर उमेशच्या हट्टीपणापुढे हार मानली आणि पुन्हा एकदा स्वतःला उमेशच्या हवाली केलं. पहाटेच्या वेळी प्रियाला अशक्तपणा वाटू लागला आणि तिला आपल्या डोळ्यांसमोर अंधार दिसू लागला. चक्कर येण्याआधी प्रियाने उमेशला विनंती केली होती, पण त्याला वाटलं प्रिया झोपायचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे त्याने प्रियाचे एक जोरदार कानाखाली मारली. त्या आवाजामुळे उमेशची आई दरवाजा वाजू लागली. दरवाजा उघडण्यापूर्वी उमेशने प्रियाला वॉर्निंग दिली, खबरदार प्रिया, जर आईला याबाबत काही सांगितलं तर. आज प्रथमच प्रियाच्या मनात तिच्या पतीविषयी तिरस्काराची भावना निर्माण झाली होती. उमेशने दरवाजा उघडला तर प्रियाला आपल्या सासूला मिठी मारून खूप रडायचे होते. जशी ती बेडवरून खाली उतरली तर अशक्तपणामुळे ती जमिनीवर कोसळली. तिला फरशीवर पडलेले पाहून उमेशची आई पटकन तिच्या जवळ आली. प्रियाची अवस्था पाहून त्यांना बरंच काही समजून गेलं होतं, पण त्यांना हे समजत नव्हते की त्यांनी आपल्या मुलाला कसं समजून सांगावे. त्यानंतर प्रियाला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. जेव्हा लेडीज डॉक्टरांनी तिची अवस्था पाहिली
तेव्हा त्या डोक्याला हात लावून बसल्या आणि म्हणू लागल्या, या मुलीचं लग्न एखाद्या जनावराशी किंवा सैतानाशी झाले आहे का? कारण तो माणूस असता तर त्याने असे कधीच केले नसते. डॉक्टरांचे बोलणे ऐकून उमेशच्या आईच्याही डोळ्यात पाणी आले. उमेशची आई त्यांच्या एरियातील एक इज्जतदार महिला होती आणि त्यांच्या कुटुंबातील व शेजारच्या बायका त्यांचा खूप आदर करायच्या. डॉक्टरांनी खोल श्वास घेत उमेशच्या आईकडे तिरस्काराने पाहत पुढे म्हणाल्या, अभिनंदन मावशी, तुमच्या सुनेचे बाळ आता या जगात नाही. तुमच्या मुलाने अखेर त्याचे ध्येय पूर्ण केले आहे. आता त्याने गोड वाटून आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. डॉक्टरांच्या शब्दाने वातावरण आणखी शोकमय झाले. आजवर डॉक्टर कधीही एवढे भावनिक झाले नव्हते, पण प्रियावर झालेल्या अत्याचाराने त्यांची सहनशक्ती संपली होती. प्रियाला शुद्ध आली आणि जेव्हा तिला समजले की तिचे मूल आता ह्या जगात नाही, तेव्हा ती आक्रोश करत रडू लागली. तिची प्रकृती सतत खालावत होती आणि वारंवार तिचा रक्तदाब कमी होत होता. तेवढ्यात प्रियाची आई देखील रुग्णालयात पोहोचली, पण ती काही विचारायच्या आतच उमेशच्या आईने तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, प्रिया बेटी, कृपया तुझ्या आईला काही सांगू नकोस. मी सर्व काही नीट सांभाळीन. प्रिया तिच्या आईपुढे काही बोलली नाही, पण तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी संपूर्ण सत्य उघड केले. त्यानंतर प्रियाने तिच्या आईच्या मिठीत शिरत आक्रोश करून रडायला सुरुवात केली. उमेशच्या आईनेही प्रियाच्या आईसमोर हात जोडले आणि तिच्या मुलाच्या पापांसाठी क्षमा मागू लागली. हे ऐकतात प्रियाच्या आईला उमेशवर प्रचंड संताप आला, पण सगळ्यात जास्त राग तर उमेशच्या आईलाच येत होता, कारण तिच्याच मुलाने एका स्त्रीवर इतका अन्याय केला होता. उमेशच्या आई घरी पोहोचतात त्यांनी आपल्या मुलाचा गळा धरला आणि संतापाने म्हणाली, निर्लज्ज, पापी, क्रूर, मला स्वतःला लाज वाटते की तू माझा मुलगा आहेस. 9 महिने मी तुला आपल्या पोटात वाढवलं आणि जन्मल्यापासून एकच इच्छा होती, तुला चांगले संस्कार देऊन एक चांगला माणूस बनवायचं. पण तू आपल्या पत्नीशी जे केलं आहेस त्यानंतर तुझं तोंड पाहायलाही मला घृणा वाटते. मात्र उमेशवर याचा काही परिणाम झाला नाही. तो सरळ खोटं बोलत स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागला. आई, प्रिया खोटं बोलते. मी तिला काही केलेलं नाही. तिलाच इतक्या लवकर आई बनायचं नव्हतं, म्हणून तिने पेन किलर गोळी खाल्ली आणि बाळाला मारलं. उमेशच्या निर्लज्ज खोटारडेपणावर त्याच्या आईचा संताप अनावर झाला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या गालावर एवढी जोरदार चापट मारली की त्याचा संपूर्ण आवाज घरभर घुमला. संतापाने त्या थरथरत म्हणाल्या, तुला लाजही वाटत नाही का? एकतर तू त्या मुलीवर इतका अत्याचार केलास की तिची तब्येत बिघडली आणि वर तोंड करून खोटं सांगतोयस की प्रियाला आई व्हायचे नव्हते. अरे, ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर राहायची. तिच्या डोळ्यातले भाव आणि चेहऱ्यावरचं दुःख मला स्पष्ट दिसायचं, पण तरी तिने कधी माझ्याजवळ आपला त्रास बोलून दाखवला नाही. मला चांगलं माहीत आहे की हे सगळं तुझ्यामुळेच घडलं आहे. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि हळूहळू म्हणाल्या, तू या जगातला कदाचित पहिला बाप असशील आणि स्वतःच्या हातानेच आपल्या बाळाचा जीव घेतला आहे. पण देवाने तुझी शिक्षा आधीच ठरवली आहे, कारण प्रियाची तब्येत इतकी बिघडली आहे की आता तू कधीच बाप होऊ शकणार नाहीस. उमेशचा आईचा राग आता दुःखात परिवर्तित झाला होता. त्या आपल्या मुलाच्या गळ्यात पडून रडू लागल्या. हे पाहून उमेशला थोडीशी लाज वाटू लागली. त्या दरम्यान प्रिया तिच्या आईसोबत माहेरी गेली. तिला सावरायला वेळ लागला. तब्बल 1 महिना ती माहेरी राहिली आणि त्या काळात तिने उमेशशी एकदाही संपर्क साधला नाही. उमेशच्या आईनेही आता आपल्या मुलापासून अंतर ठेवलं होतं. आता तो कधी घरात येतोय, कधी जातो याचंही त्यांना काही कळत नव्हतं. पण शेवटी त्या आई होत्या. 1 महिन्यानंतर त्यांनी पाहिलं की उमेश पूर्णपणे बदलला आहे. विस्कटलेले केस, वाढलेली दाढी, उदास डोळे. तो शांत आणि एकाकी दिसत होता. एक दिवस तो त्यांच्या खोलीत रडत आला आणि त्यांच्या पायाशी पडून म्हणाला, आई, मी पूर्णपणे बदललो आहे. तुला माहीत आहे का माझ्यात हे परिवर्तन कसं झालं? रडत रडत त्याने त्यांच्याजवळ डोकं ठेवत सांगितलं, आज मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे. नाही आई, ही फक्त चूक नव्हती.
हे एक मोठे पाप होते. मी स्वतःच्या हाताने माझ्या बाळाचा जीव घेतला आहे आणि मला याची जाणीव तेव्हा झाली जेव्हा माझा मित्र आनंदाने उड्या मारत सांगत होता की तो बाप होणार आहे. उमेशने भरल्या आवाजात पुढे सांगितले, माझ्या मित्राने आपल्या होणाऱ्या बाळासाठी छोटे छोटे कपडे विकत घेतले. तो खूप आनंदी होता आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आणि मी फक्त तिथे उभा राहून त्याचा आनंदी चेहरा पाहत राहिलो. तेव्हाच मला पहिल्यांदा जाणवलं की मी किती मोठा गुन्हा केला आहे. आई, मला माझ्या कृत्यांवर खूप पश्चाताप होत आहे. कृपया मला काहीतरी मार्ग दाखव. मी प्रियासोबत खूप वाईट केलं, पण आता मला माझ्या चुका सुधारायच्या आहेत. उमेशच्या आईने पाणवलेल्या डोळ्यांनी आपल्या मुलाकडे पाहिलं आणि त्याला मिठीत घेतलं. पुढच्या दिवशी उमेश आपल्या आईसोबत प्रियाला परत आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला. तिथे त्यांनी पाहिलं की प्रिया एका कोपऱ्यात शांतपणे बसलेली होती. जसे तिने उमेशला पाहिलं ती घाबरली. उमेशच्या आईने प्रियाच्या जवळ जात तिचा हात धरला आणि प्रेमाने म्हणाल्या, प्रिया बेटी, उमेश खरंच बदलला आहे. त्याने आपल्या चुका कबूल केल्या आहेत. त्याला आता तुझ्यासोबत नव्याने आयुष्य सुरू करायचं आहे. मी तुझी सासू म्हणून नाही तर एक आई म्हणून तुला विनंती करते की तू त्याला एक संधी दे आणि आमच्यासोबत परत चल. प्रिया त्यांच्या आणि उमेशच्या दिशेने निर्विकार नजरेने पाहत राहिली. तिने काही उत्तर दिले नाही आणि उठून आपल्या खोलीत निघून गेली. तिथे तिची आई आधीच उपस्थित होती. त्यांनी तिच्या डोक्यावर हात फिरवत प्रेमाने सांगितलं, बेटी, कोणताही निर्णय घेताना नीट विचार कर. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आपण ज्या समाजात राहतो तिथे जर मुलगी सासर सोडून आली तर लोक नेहमी तिलाच दोष देतात, मग चुकी कोणाचीही असो. त्या खोल श्वास घेत म्हणाल्या, जरी एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला तरीही समाज बाईलाच दोष देतो आणि अशा मुलींसाठी लोक कशा कशा प्रकारच्या गोष्टी बोलतात. कदाचित हे तुला माहीत नसेल. प्रिया आईचे बोलणे शांतपणे ऐकत होती, पण तिचं मन अजूनही द्विधावस्थेत होतं. तिने आधी उमेशला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता, पण आईच्या बोलण्याने ती पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पडली गेली. लग्नाआधी तिने आपल्या नवऱ्यासाठी कितीतरी स्वप्न रंगवली होती, पण उमेश त्या स्वप्नांपेक्षा अगदी वेगळा निघाला. तो प्रियावर खरं प्रेम करत नव्हता, फक्त स्वतःच्या इच्छांची पूर्तता करत होता. घटस्फोटानंतर प्रियाला पुन्हा कोणाशी लग्न करता येणार नव्हतं, कारण उमेशने तिच्या शरीरात आणि आत्म्यात काहीच शिल्लक ठेवलंच नव्हतं. आई होणं हे एका स्त्रीसाठी मोठं वरदान असतं, पण स्वतःच्या स्वार्थासाठी उमेशने तिच्याकडून हे वरदानही हिरावून घेतलं होतं. आई आणि सासूच्या बोलण्याने प्रियाने उमेशला अजून एक संधी देण्याचा निर्णय घेतला आणि ती सासूच्या आग्रहामुळेच त्याच्या घरी परत आली. पण तिच्या मनात भीती होती, उमेश पुन्हा तसाच वागला तर. सासरच्या घरी आपल्या खोलीत एकटी बसलेली प्रिया विचार करत होती, जर आजही उमेशने माझ्याशी पूर्वीसारखं वागायचं ठरवलं तर मी पूर्णपणे विसरून जाईन की तो माझा नवरा आहे. आज तिचा राग शिगेला पोचला होता. तेवढ्यात उमेश खोलीत आला. त्याने प्रियाचा हात हातात घेतला आणि त्यावर हलकेसे चुंबन घेतले. मग अत्यंत मृदू आवाजात म्हणाला, प्रिया, मला मान्य आहे की मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो, पण आता मला माझ्या चुका जाणवू लागल्या आहेत. तू म्हणायचीस ना की मी तुझ्यावर प्रेम करत नाही, पण आता मला तुझ्यावर अमर्याद प्रेम आहे. तू मला सोडून गेलीस तेव्हा मला असं वाटलं जणू माझी संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त झाली आहे, पण आता मी तुला तुझ्या साऱ्या हक्काच्या आनंदाने भरून टाकेल. प्रियाला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की हे शब्द उमेशच्या तोंडून येत आहेत. काही वेळ शांतता राहिल्यानंतर उमेश पुन्हा बोलला, चल प्रिया, पटकन तयार हो. आज आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ, बाहेर जेवण करू आणि तुझ्या आवडीच्या गोष्टींची शॉपिंग करू. प्रियाने आधी नकार दिला, परंतु उमेशने खूप आग्रह केल्यावर ती तयार झाली. तिला असं वाटत होतं की कदाचित उमेश फक्त तिला काही वेळासाठी खुश करण्याचा प्रयत्न करत आहे, पण हे त्याच्या दैनंदिन सवयीचं एक भाग बनलं होतं. आता उमेश नेहमीच प्रियासाठी काही ना काही गिफ्ट आणायचा, तिला बाहेर फिरायला न्यायचा. हळूहळू प्रियाला त्याच्यावर विश्वास बसू लागला.
तिनेही त्याला शेवटची एक संधी द्यायचं ठरवलं. या काळात उमेशने एकदाही तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला नाही. झोपताना जर चुकून त्याचा हात प्रियावर गेला तर तो ताबडतोब सावध होत आणि स्वतःला दूर करायचा. त्याने स्वतःला बदलायचं पूर्ण प्रयत्न केला आणि तो खरोखरच बदलला आहे हे दाखवूनही दिलं. पण म्हणतात ना, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहते. उमेशही तसाच होता. त्याचं बदलणं कदाचित अशक्य होतं. हळूहळू त्याच्या जुन्या सवयी पुन्हा डोकं वर काढू लागल्या. त्याच्या आतल्या सुप्त वासनांनी पुन्हा जोर धरायला सुरुवात केली. एकीकडे स्वतःला बदलणं आणि एक चांगला नवरा बनणं त्याच्यासाठी अवघड होतं, तर दुसरीकडे त्याला आता स्वतःच्या बाळाची देखील आस लागली होती. त्याचे समवयस्क चुलत भाऊ आणि मित्र जेव्हा आनंदाने त्याच्यासमोर बाप होण्याच्या गप्पा मारत असत तेव्हा त्याच्या मनात एक प्रकारची जळजळाट होत असे. एके दिवशी जेव्हा उमेश घरी परतला तेव्हा त्याने प्रियाचा हात धरला आणि म्हणाला, प्रिया, मला वाटतं की आता तुझी तब्येत पूर्णपणे ठीक झाली आहे आणि मीही माझ्या चुकांची जाणीव करून घेतली आहे. त्यामुळे मी आता तुझ्याकडून एकच मागणी करतो, माझ्या बाळाची आई होशील का? मी तुला वचन देतो की यावेळी मी तुझी पूर्ण काळजी घेईन. हे ऐकून प्रियाच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. ती संतापाने म्हणाली, उमेश, आता खूप उशीर झाला आहे. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे की मी आता पुन्हा कधीच आई होऊ शकत नाही. आता मी फक्त तुमच्या वापरायच्या वस्तूप्रमाणे उरले आहे. कृपया माझ्याकडून आई होण्याची अपेक्षा करू नका. जणू उमेशच्या चेहऱ्यावरचं रक्तच गोठून गेलं. त्याच्या डोळ्यात भीती, पश्चाताप आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या. तो ओठांवर पुटपुटला, नाही प्रिया, असं होऊ शकत नाही. मला मूल हवं आहे आणि तेही मुलगाच हवा. तू काही कर, सर्वोत्तम डॉक्टरांकडून उपचार घे, पण माझं मूल जन्माला घाल. उमेशच्या हट्टामुळे प्रियाला त्याच्या मानसिक स्थैर्यावर शंका येऊ लागली. तिला समजत नव्हतं की हा कसला माणूस आहे जो आधी मुलाच्या नावावर तिला त्रास देत होता आणि आता कोणत्याही किमतीत त्याला संतान हवी असं म्हणत आहे. उमेशने पुन्हा एकदा प्रियाला डॉक्टरांकडे नेलं, पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की आता ती कधीच आई बनू शकत नाही. हे ऐकून उमेशवर खोल परिणाम झाला. काही दिवस तो शांत राहिला, पण हळूहळू त्याचं वागणं बदलू लागलं. तो प्रत्येक लहान सहान गोष्टींवर प्रियाशी भांडू लागला आणि तिला वांद असल्याचे टोमणे मारू लागला. इतकंच नाही तर तो अनेकदा तिच्यावर हातही उचलू लागला. घरातील तणाव पाहून त्याची आईही नैराश्यात गेली आणि त्यांनी अंथरूण धरलं. आता प्रियाला त्यांचीही काळजी घ्यावी लागत होती. ती कधी त्यांना बागेत फिरवायला न्यायची, तर कधी त्यांच्यासोबत गप्पा मारून त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करायची. एक दिवस उमेश घरी आला आणि संतापाने ओरडला, प्रिया, मी दुसरं लग्न करणार आहे, कारण मी तुझ्यासारख्या वान स्त्रीसोबत राहू शकत नाही. हे ऐकताच प्रियाचा चेहरा संतापाने लाल झाला. तिने उमेशच्या गालावर एक जोरदार चापट मारली आणि कडाडून म्हणाली, मिस्टर उमेश, तुमचं बडबडणं बंद करा. तुम्ही कोण आहे मला वांज म्हणणारे? आणि जर मी आज वांज झाले असेल तर त्याला फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्यामुळे माझे हे हाल झाले, नाही तर मी पूर्णपणे निरोगी होते. मला लाज वाटते की मी तुम्हाला माझा नवरा म्हणत होते. मी तुमच्यासाठी सगळं सोडलं आणि आज तुम्हीच मला तिरस्काराने बोलताय. आपल्या पत्नीच्या तोंडून हे ऐकतात तो संतापाने पेटून उठला. त्याने ताबडतोब तिला घराबाहेर काढलं आणि ओरडत म्हणाला, निघून जा माझ्या घरातून. मी तुझं तोंडही पाहू इच्छित नाही. आता मी अशा मुलीशी लग्न करेल जी तुझ्यापेक्षा जास्त सुंदर असेल, अधिक सुशिक्षित असेल आणि मला वारस देईल. रात्र खूप झाली होती म्हणून कोणतीही वादावादी न करता प्रिया शांतपणे आपल्या आईवडिलांच्या घरी निघून गेली. सकाळी जेव्हा उमेशच्या आईला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. उमेशला घटनेचा मोठा धक्का बसला, पण त्याने स्वतःला लवकर सावरलं. काही दिवसांनी त्याच्या मित्राच्या नातेवाईकांमध्ये त्याला एक सुंदर आणि सुशिक्षित मुलगी आवडली, जिला तो प्रियापेक्षा अनेक पटींनी अधिक आकर्षक समजत होता. 3 महिन्यातच उमेशने त्या मुलीशी लग्न केलं
आणि तिला आपल्या घरी आणलं. लग्नाच्या काही काळातच चतुर आणि हुशार असलेल्या निकिताने अत्यंत सावधगिरीने उमेशला आपल्या विश्वासात घेऊन घर आणि संपत्तीच्या कागदपत्रांवर त्याच्या स्वाक्षरी करून घेतल्या. आता घर तिच्या नावावर झालं होतं, पण उमेशला याची अजिबात कल्पना नव्हती. 4 महिन्यांनी निकिता गरोदर राहिली आणि उमेशच्या आनंदाला सीमा उरली नाही. पण जेव्हा 5व्या महिन्यात उमेश तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की निकिता जुळ्या मुलींना जन्म देणार आहे. हे ऐकताच उमेश संतापला. घरी पोहोचताच त्याने बेल्टने निकिताला अमानुष मारहाण करायला सुरुवात केली आणि ओरडून म्हणाला, या मुली मला नकोय. त्यानंतर उमेशने निकिताला जबरदस्तीने औषध दिली, जेणेकरून तिला मूल होऊच नये. निकिताने याला विरोध केला, पण उमेशने तिला मारझोड करत जबरदस्तीने औषधं पाजली आणि त्याच्या हेतूला यश मिळालं. या घटनेनंतर निकिताला एवढा जबर मानसिक धक्का बसला की ती काही दिवस सतत रडत राहिली. पण लवकरच तिच्या मनात उमेशविषयी तीव्र द्वेष निर्माण झाला आणि तिने उमेशपासून सूट घेण्याचा निर्णय घेतला. उमेश अजूनही प्रत्येक रात्री निकितावर जबरदस्ती करत असे, जशी तो पूर्वी प्रियेवर करत असे. पण हळूहळू त्याच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला. तो जेव्हा घरी येई तेव्हा थेट बेडवर कोसळून झोपत असे. तो रोज प्रयत्न करायचा की पत्नीबरोबर जवळीक साधावी, पण आता त्याला काहीच उत्साह वाटत नव्हता. हळूहळू त्याचं शरीर अशक्त होत गेलं. आता तो फक्त एक हाडांचा सांगाडा बनून राहिला होता. तर निकिता आधीपेक्षा जास्त सुंदर दिसू लागली होती. उमेशच्या कर्मांची शिक्षा फक्त इतकीच नव्हती. काही दिवसांनी जेव्हा तो आपल्या ऑफिसवरून घरी परत येत होता, तेव्हा अचानक त्याचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्याचा कमरेखालचा भाग पूर्णपणे पक्षाघातग्रस्त झाला. तो आता ना चालू शकत होता, ना फिरू शकत होता आणि दैनंदिन कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू लागला. स्वतःची ही अवस्था पाहून उमेश सतत ओरडत असे, पण आता त्याच्या वेदना ऐकणारं कुणी नव्हतं. एके दिवशी तो अंथरुणावर पडून आपल्या नशिबाला दोष देत होता. तेव्हा निकिता त्याच्या खोलीत आली. त्याच्या शर्टची बटणे बंद करत तिरस्काराने म्हणाली, तुला खूप मजा वाटायची ना तुझ्या बायकांना वेदना देण्यात, त्यांना तडफडताना पाहण्यात. पण बघ, देवाने तुला तुझ्या कर्माची योग्य शिक्षा दिली आहे. तू प्रिया आणि माझ्यावर जो अन्याय केलास ही त्याची सजा आहे. तू 2-2 स्त्रियांच्या आयुष्याची राख रांगोळी केली आणि 3-3 अजन्म निष्पाप जीवांचा खून केलास. खरं तर तुला याहूनही कठोर शिक्षा व्हायला हवी होती. निकिता थोडं थांबली आणि पुढे म्हणाली, पण काही हरकत नाही. देवाने कदाचित ही शिक्षा तुला देण्याचा अधिकार माझ्या हाती दिला आहे. म्हणून ऐक, आजपासून मी तुला नामर्द म्हणून हाक मारेल आणि तुझ्या हातात बांगड्या घालीन. कारण जो पुरुष स्त्रियांवर अत्याचार करतो तो पुरुष म्हणण्याच्या लायकीचा नसतो. असे लोक नामर्दच असतात, अगदी तुझ्यासारखेच. हे बोलून निकिता आपल्या पर्सचा पट्टा खांद्यावर टाकून घराबाहेर पडली. उमेश बेडवरून खाली कोसळला आणि जोरजोरात किंचाळू लागला. पण आता त्याला आधार देणारंही कुणी नव्हतं. त्याची अवस्था अशी झाली होती की त्याचे अश्रू पुसणारेही कोणी नव्हते. त्याच्यासाठी ही परिस्थिती असह्य होती, पण तो या शिक्षेस पात्र होता. त्याने नेहमी स्त्रियांना आपल्या सुखाचे साधन समजले होते आणि आता त्याच्या आयुष्यात केवळ वेदना आणि एकटेपण उरले होते. तर तिकडे काही महिन्यानंतर प्रियाच्या आयुष्यात एक नवीन वळण येणार होते. तिच्यासाठी चांगले विवाह प्रस्ताव येऊ लागले. त्यातच एक प्रस्ताव पुष्करचा होता, जो तिच्या कॉलेजच्या दिवसापासूनच तिच्यावर प्रेम करत होता. पुष्कर एक हुशार डॉक्टर होता, तो उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला होता. जेव्हा तो परत आला तोपर्यंत प्रिया उमेशची पत्नी झाली होती. ही बातमी ऐकून त्याचं मन तुटलं होतं, पण त्याने आपल्या भावना दडपल्या होत्या. आता जेव्हा त्याला प्रियाच्या घटस्फोटाबद्दल समजलं, तेव्हा त्याने विलंब न करता आपल्या आईला सांगून प्रियाच्या घरी विवाह प्रस्ताव पाठवला. सुरुवातीला प्रियाने हा प्रस्ताव नाकारला, पण तिच्या आईच्या समजावण्याने ती पुष्करला भेटायला तयार झाली. पुष्करसाठी प्रिया आजही तशीच होती जशी ती विवाहापूर्वी होती. फक्त तिच्या नावासमोर
घटस्फोटितता हा शिक्का लागला होता. प्रियाने त्याच्यासोबत भेटून आपल्या जीवनाची संपूर्ण सत्यता त्याला सांगितली. तिने हेही स्पष्ट केले की आता ती कधीच आई बनू शकत नाही. पण हे ऐकूनही पुष्करने आनंदाने तिचा स्वीकार केला आणि म्हणाला, प्रिया, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यात तुझी काही चूक नव्हती. मग तू स्वतःला दोष का देतेस? प्रियाच्या डोळ्यातून अश्रू तरळले. तिने हळू आवाजात विचारलं, मी आता कधीच आई बनू शकत नाही, तरी तुमचे कुटुंब मला स्वीकारेल का? पुष्कर हसत म्हणाला, हो प्रिया, माझ्या घरी फक्त मी आणि माझी आई आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की माझी निवडच माझ्या आईचीही निवड असेल. अखेर शुभमुहूर्त पाहून त्याच महिन्यात प्रियाचा आणि पुष्करचा विवाह पार पडला. प्रियाला नेहमी वाटायचं की सगळे पुरुष उमेशसारखेच असतात, स्वार्थी आणि कठोर. पण पुष्करने तिला दिलेल्या प्रेमाने आणि सन्मानाने तिची ही धारणा बदलली. आता ती पूर्णपणे त्याच्या प्रेमात रंगून गेली होती. लग्नाच्या 1 वर्षानंतर अचानक प्रियाची तब्येत बिघडली. त्यावेळी पुष्कर शहराबाहेर होता, कारण तो एक वरिष्ठ सर्जन होता आणि गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी इतर शहरात जात असे. पुष्करच्या आईने तातडीने प्रियाला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी करून हसत सांगितलं, अभिनंदन, तुम्ही आई बनणार आहात. हे ऐकून प्रियाला क्षणभर विश्वासच बसला नाही. ती स्तब्ध झाली आणि तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तिने डॉक्टरांना विचारलं, पण हे कसं शक्य आहे? माझ्या वैद्यकीय तपासण्या तर वेगळंच सांगत होत्या. डॉक्टरांनी तिच्याकडे पाहत सांगितलं, मी तुमचे सर्व रिपोर्ट्स पुन्हा तपासले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे शक्य नव्हतं, पण काही गोष्टी विज्ञानाच्या पलीकडच्या असतात. हा तुम्ही देवाचा चमत्कार समजू शकता, कारण त्याच्या इच्छेपुढे काहीही अशक्य नाही. प्रियाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने हात जोडून देवाचे आभार मानले. जेव्हा पुष्करला ही बातमी समजली तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. त्याने तातडीने रुग्णालयात फोन करून आईकडून प्रियाच्या तब्येतीची विचारपूस केली. जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याच्या डोळ्यात पुन्हा तेच प्रेम आणि कृतज्ञता होती, जी त्याने पहिल्यांदा प्रियाला पाहून अनुभवले होते. 9 महिन्यानंतर प्रियाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्या बाळाच्या डोळ्यात प्रियासारखी चमक होती. नाक पुष्करप्रमाणे होते आणि त्वचा दुधासारखी उजळ होती. त्याचे केस पुष्करसारखे दाट आणि काळेभर होते. जेव्हा पुष्करने पहिल्यांदा आपल्या मुलाला हातात घेतलं तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्याने प्रेमाने प्रियाचा हात धरला आणि म्हणाला, तू माझी ताकद होतीस, आहेस आणि नेहमीच राहशील. आता आपला मुलगा आपल्या आयुष्याला आणखी सुंदर करेल. प्रियाने हसत विचार केला, आता मी पूर्ण झाली आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक पोकळी भरून निघाली आहे. आता त्यांच्या आयुष्यात फक्त प्रेम, सन्मान आणि आनंद होते. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.